हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण होळी या सणाविषयी इंग्रजीतून थोडक्यात माहिती बघणार आहोत. तसं पाहिलं तर होळी या सणाबद्दल सर्वांनाच माहिती असेलच, परंतु ही जी माहिती असते ती आपण लहान मुलांना सांगताना मराठीतून सांगत असतो. पण हीच माहिती जर आपल्याला इंग्रजीतून सांगायची असली तर त्याबाबत आपलं थोडं कन्फ्युजन असते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी होळीच्या सणाची ही जी माहिती आहे ती माहिती सर्वात आधी मराठीतून लिहिलेली आहे आणि मग क्रमाक्रमाने आपण एक एक वाक्य इंग्रजीत ट्रान्सलेट करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला हे मराठीतलं ट्रान्सलेशन इंग्रजीत कसं करायचं ते सुद्धा समजणार आहे आणि होळीविषयी माहितीसुद्धा समजणार आहे. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर सुरू करण्याआधी सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता इथे बघा, मी सर्वात आधी लिहिलेलं आहे की होळी हा भारतातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक आहे. आता अर्थातच ही जी माहिती आहे, ही जे वाक्य आहे ते प्रेझेंट टेन्समधलं आहे. मग आता इथे काय घ्यावं लागणार आहे? भारतातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक म्हणजेच काय? वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर. सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक यासाठी वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर फेस्टिवल असं त्याचं येणार आहे. काय आहे? तर होळी आहे म्हणून होळी इज असं येणार आहे हे सेंटेन्स. आता बघा, होळी इज वन ऑफ द मोस्ट लोकप्रिय म्हणजेच काय? पॉप्युलर आणि फेस्टिवल म्हणजेच काय? तर सण. फेस्टिवल बघा, होळी इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर फेस्टिवल ऑफ इंडिया. भारतातील आहे म्हणून आपण काय घेणार आहोत? ऑफ इंडिया. होळी इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर फेस्टिवल ऑफ इंडिया. त्यानंतर आता होळीला रंगांचा सण असं सुद्धा म्हणतात, म्हणून आपण इथे घेतलेला आहे होळीला रंगांचा सण म्हणतात किंवा सण असे सुद्धा म्हणतात. म्हणून आपण इथे घेणार आहोत होळी इज कॉल्ड द फेस्टिवल ऑफ कलर्स. द फेस्टिवल ऑफ कलर्स म्हणजेच रंगांचा सण. फेस्टिवल ऑफ कलर्स म्हणजेच काय? रंगांचा सण. म्हणून आपण लिहिलेलं आहे होळी इज कॉल्ड द फेस्टिवल ऑफ कलर्स. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, कधी साजरा केला जातो? इथे बघा, हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. आता हिंदू कॅलेंडरनुसार म्हणजेच काय? अकॉर्डिंग टू हिंदू कॅलेंडर असं हे येणार आहे. सर्वात आधी सण साजरा केला जातो. मग आपण इथे घेणार आहोत धिस फेस्टिवल. धिस फेस्टिवल म्हणजेच काय? हा सण. सेलिब्रेटेड म्हणजेच काय? साजरा केला जातो. सेलिब्रेटेड केव्हा? ऑन पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच काय? ऑन फुल मून डे. फुल मून डे इन द मंथ ऑफ, कोणत्या महिन्यामध्ये? तर फाल्गुन. इन द मंथ ऑफ फाल्गुन. बघा, धिस फेस्टिवल म्हणजे हा सण. सेलिब्रेटेड म्हणजे साजरा केला जातो पौर्णिमेच्या दिवशी. कोणत्या महिन्यात? फाल्गुन महिन्यात. तर हिंदू कॅलेंडरनुसार, म्हणून आपण घेणार आहोत अकॉर्डिंग टू हिंदू कॅलेंडर. बघा, अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे इंग्रजीत तयार झालेलं. आता नेक्स्ट बघा, होळी हा 2 दिवसाचा सण आहे. बघा कसा? एक ज्या दिवशी होलिका दहन असते आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन. म्हणून काय म्हटलेलं आहे की होळी हा 2 दिवसांचा सण आहे. म्हणून आपण इथे घेणार आहोत होळी इज ए 2 days फेस्टिवल. बघा, होळी हा 2 दिवसांचा सण आहे. होळी इज अ 2 days फेस्टिवल. बघा, पहिला दिवस होलिका दहन किंवा छोटी होळी म्हणून ओळखला जातो. म्हणजेच काय? द फर्स्ट डे. पहिला दिवस म्हणजेच काय? द फर्स्ट डे इज ओळखला जातो म्हणजेच काय? नोन. इज नोन ॲज होलिका दहन.
होलिका दहन और छोटी होली। बघा, अशा प्रकारे हे वाक्य. पहिला दिवस होलिका दहन किंवा छोटी होली म्हणून ओळखला जातो. द फर्स्ट डे इज नोन ॲज म्हणजे ओळखला जातो ॲज होलिका दहन, छोटी होली. आता का? या दिवशी भगवान विष्णूने त्यांचे मोठे भक्त प्रल्हाद यांना होलिका आणि हिरण्यकश्यपपासून वाचवले. राजा हिरण्यकश्यपबद्दल तुम्हाला माहिती असेलच. आता बघा, या दिवशी म्हणजेच काय? ऑन धिस डे. ऑन धिस डे काय झालं? लॉर्ड विष्णू सेव्ड म्हणजेच काय? वाचवले. या दिवशी लॉर्ड विष्णूंनी वाचवले. कोणाला वाचवले? त्यांचे मोठे भक्त, हीज ग्रेट डिव्होटी प्रल्हाद. बघा, भक्त प्रल्हादाची गोष्ट तुम्हाला माहिती असेलच. प्रल्हाद कोणापासून वाचवले? फ्रॉम होलिका अँड हिरण्यकश्यप. बघा, ऑन धिस डे म्हणजे त्या दिवशी लॉर्ड विष्णू सेव्ड, भगवान विष्णूंनी वाचवले. कोणाला? हीज ग्रेट डिव्होटी, त्यांचे मोठे भक्त प्रल्हाद. कोणापासून? फ्रॉम होलिका अँड हिरण्यकश्यप. आता या दिवशी काय करतात बघा, लोक या दिवशी होलिकाचा पुतळा आणि त्यांच्या जुन्या वस्तू आगीत जाळतात आणि त्याभोवती गाणी गाऊन आणि नाचून होळी साजरी करतात. बघा, आता काय करतात? पीपल बर्न द इफिग ऑफ होलिका अँड देअर म्हणजेच काय? होलिकाचा पुतळा जाळतात. आणखी काय जाळतात? अँड देअर ओल्ड बिलॉंगिंग्स इन द फायर, आगीत जाळतात किंवा आगीमध्ये जाळतात. इन द फायर अँड सेलिब्रेट होळी, आणि साजरी करतात होळी. कशी? सेलिब्रेट होली कशी साजरी करतात? त्याभोवती गाणी गाऊन आणि नाचून, म्हणजेच होली बाय सिंगिंग. SINGING बाय सिंगिंग अँड डान्सिंग अराउंड इट म्हणजेच काय? अराउंड द फायर, अराउंड इट ऑन धिस डे. बघा, या दिवशी लोक या दिवशी म्हणजे ऑन धिस डे हे तुम्ही इथं घेतलं तरी चालेल. ऑन धिस डे पीपल बर्न द इफिगी ऑफ होलिका अँड देअर ओल्ड बिलॉंगिंग्स इन द फायर अँड सेलिब्रेट होली बाय सिंगिंग अँड डान्सिंग अराउंड इट, एवढं. किंवा शेवटी ऑन धिस डे घेतलं तरी चालेल. आता बघा, होळी 2 दिवसांचा सण आहे. मग दुसऱ्या दिवसाला काय म्हणतात? सर्वांना माहिती असेल, धुलीवंदन म्हणतात. म्हणून आपण एक दुसऱ्या दिवसाला म्हणजेच काय? द नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवसाला द नेक्स्ट डे इज कॉल्ड धुलीवंदन असं आपण म्हणणार इथे. नंतर या दिवशी काय करतात? या दिवशी लोक रंगांशी खेळतात. या दिवशी म्हणजेच काय? ऑन धिस डे लोक काय करतात? रंगांशी खेळतात. लोक म्हणजेच काय? पीपल प्ले विथ कलर्स. बघा, पीपल प्ले विथ कलर्स. त्यानंतर या दिवशी मुले खूप आनंदी असतात. बघा, म्हणजेच काय? ऑन धिस डे मुले म्हणजेच काय? चिल्ड्रन आर व्हेरी हॅप्पी. म्हणजे या दिवशी म्हणजे इथे सुद्धा काय येणार आहे? ऑन धिस डे चिल्ड्रन
मुले म्हणजे चाइल्ड म्हणजेच मूल, चिल्ड्रन म्हणजे अनेक मुले. चिल्ड्रन आर व्हेरी हॅपी. बघा, चिल्ड्रन आर व्हेरी हॅपी. आणि ते काय करतात, आणि ते वॉटर गन वापरून वॉटर कलर्स उडवत धावत असतात. म्हणून इथे काय घेणार आहे आपण, अँड दे रन अराउंड. दे रन अराउंड स्प्लॅशिंग म्हणजे उडवणे. स्प्लॅशिंग म्हणजे उडवत असतात. काय करतात, स्प्लॅशिंग वॉटर कलर्स म्हणजेच काय, कलर उडवत असतात. वॉटर कलर्स, वॉटर कलर्स स्प्लॅश म्हणजे उडवत असतात. काय वापरून, तर वॉटर गन वापरून. वॉटर कलर्स युजिंग वापरून, युजिंग वॉटर गन्स म्हणजे पाणी उडवण्याच्या ज्या गन्स किंवा बंदूक असं आपण त्याला म्हणतो, त्याने ते कलर उडवतात. नंतर होळी आपल्याला प्रेम, एकता आणि एकतेचा संदेश देते. म्हणजेच होली गिव्हज अस, आपल्याला देते, होळी आपल्याला देते. काय देते, संदेश देते. कसला, होली गिव्हज अस द मेसेज ऑफ, संदेश देते. कशाचा देते, मेसेज ऑफ लव म्हणजेच प्रेम, आणि एकता म्हणजेच युनिटी, आणि एकतेचा संदेश देते. अँड टुगेदरनेस. एकता आणि एकतेचा म्हणजे युनिटी अँड टुगेदरनेस म्हणजेच काय, एकत्र राहण्याचा संदेश देते. होली गिव्हज अस द मेसेज ऑफ लव, युनिटी अँड टुगेदरनेस. आता म्हणून आपण फुलांपासून बनवलेले नैसर्गिक रंग वापरावेत आणि सुरक्षित आणि निरोगी होळी साजरी करावी. म्हणून म्हणजेच काय, सो वी शूड यूज म्हणजे म्हणून आपण काय केलं पाहिजे, म्हणून आपण वापरले पाहिजे. वी शूड यूज म्हणजेच काय, वापरले पाहिजे. काय वापरले पाहिजे, नॅचरल कलर्स, नॅचरल कलर्स नैसर्गिक रंग वापरले पाहिजे, की जे कशापासून बनवलेले, फुलांपासून बनवलेले. विच इज मेड फ्रॉम फ्लॉवर्स. And have a safe and healthy Holi, and have a safe, SAFE, safe म्हणजे सुरक्षित, safe and healthy म्हणजेच काय, निरोगी, HEAL, हेल्दी होली. बघा, म्हणजेच आपण यावर्षी धुलिवंदनाला नॅचरल कलर्स वापरूया आणि होळी कशी करूया किंवा धुलिवंदन, तर सेफ, सुरक्षित आणि निरोगी बनवूया. कारण आर्टिफिशियल कलर्स वापरले म्हणजे ते एखाद्याच्या डोळ्यात वगैरे गेले तर त्यामुळे हानी पोहोचू शकते डोळ्यांना. त्यामुळेच आपण काय करायचं, की वी शूड यूज नॅचरल कलर्स, नैसर्गिक रंग वापरायचे की जे फुलांपासून बनवलेले असतात. आणि अशा प्रकारे आपली होळी सुरक्षित आणि निरोगी बनवायची आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण होळीबद्दल माहिती, होळीची माहिती तर सर्वांनाच माहिती असेलच. आपण काय करतो त्या दिवशी, कशासाठी साजरी केली जाते, पण हीच माहिती मग इंग्रजीतून कशी असेल तेच समजून घेण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. पुन्हा एकदा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.